माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांनी राजीनामा दिलेला आहे। उत्तर मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला त्यांनी रामराम ठोकलाय। मोठा धक्का मानला जातोय। उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सर्वात चर्चित अशा नेत्या तेजस्वी घोसाळकर, दहिसर बोरिवली परिसरातील अतिशय नामांकित असं हे घराणं, आणि आता तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाला रामराम ठोकलेला आहे, राजीनामा दिलेला आहे। घोसाळकर कुटुंब ठाकरे कुटुंबियांच्या अतिशय जवळचं मानलं जातं। स्थानिक नेतृत्वावर नाराज असल्यानं राजीनामा देत असल्याची बातमी समोर आलेली आहे। तेजस्वी घोसाळकर या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आहेत आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी सुद्धा आहेत। तर ज्येष्ठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या सुनबाई सुद्धा आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, फार महत्त्वाची खरं तर बातमी समोर येते। तेजस्वी घोसाळकर यांनी आता राजीनामा दिला असल्याचं कळतंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम ठोकलेला आहे। कारण मात्र ज्या क्षणी आपण संकटात होतो, ज्यावेळी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो होतो, त्यावेळी मात्र हवी तशी पक्षाकडून साथ आपल्याला मिळाली नाही असा सूर आळवला जातोय, अशी चर्चा आहे। अंतर्गत पातळीवरती प्रचंड अस्वस्थता असल्यामुळे आपण आपल्या सर्व पदांचा राजीनामा देत असल्याची माहिती आता तेजस्विनी घोसाळकरांकडून मिळत आहे। मात्र या संदर्भात अद्यापही पक्षाला मात्र कुठलीही सोडचिठ्ठी दिली नसल्याचंही घोसाळकर आवर्जून सांगत आहेत। परिणामी ही पक्षांतर्गत नाराजी फक्त आणि खटखट व्यक्त करण्यासाठी पदांसाठी दिलेला राजीनामा आहे की आता लवकरच त्या पक्षालाही रामराम करणार हे पाहावं लागेल। तुर्तास तरी जी सूत्रांकडून माहिती कळत आहे, तेजस्विनी घोसाळकर यांना भाजपमध्ये घेण्यासाठी कमालीची उत्सुकता आहे आणि भाजप पक्षश्रेष्ठींकडून तसे प्रयत्नही केले जात आहेत। त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर तर नाहीत ना, असाही चर्चा आता मतदारसंघात रंगलेल्या आहेत। परिणामी घोसाळकर फक्त पदांचा राजीनामा देऊन थांबतायत की ठाकरे गटालाही सोडचिठ्ठी देऊन आता भाजपमध्ये प्रवेश करणार, हेही पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र तुर्तास तरी विनोद घोसाळकरांसहित ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। कारण माजी नगरसेविका असलेल्या तेजस्विनी घोसाळकर यांच्या पतीची हत्या झाल्यानंतर प्रचंड सहानुभूती त्यांच्या बाजूने होती आणि मुंबईमध्ये एक चांगलं तरुण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे। परिणामी भाजप आणि शिवसेना अर्थात शिंदे गट या दोन्ही पक्षांकडून तेजस्विनी घोसाळकरांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चढाओढ लागलेली होती। त्यामुळे आता ठाकरे गट तेजस्विनी घोसाळकरांना थांबवण्यात यशस्वी होतोय की त्या दुसऱ्या पक्षाची वाट धरतायत, हे पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी चेतन, पण या सगळ्यामध्ये स्थानिक राजकारण समजून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। भाजप या उत्तर मुंबईमध्ये अनेक भाजपचे महत्त्वाचे चेहरे हे याआधीच कार्यरत आहेत। मग महिलांमध्ये मनीषा चौधरी असू देत किंवा प्रवीण दरेकर भाजपचा एक चेहरा, तर तिथं शीतल म्हात्रे सुद्धा शिंदेच्या शिवसेनेकडून अर्थातच एक महत्त्वाचा चेहरा उत्तर मुंबईमधला हा मानला जातो। या ठिकाणी तेजस्विनी घोसाळकर आता मात्र नेमक्या कोणत्या पक्षाची वाट धरणार याविषयी आता मात्र चर्चा चांगली जोर धरताना दिसतेय। नेमकं काय करणार? नवा पक्ष या सगळ्या संदर्भात काढणार, अपक्ष म्हणून ठाम राहणार की नव्या पक्षाची वाट चोखळणार? निश्चितच सध्या जर उपनगरातली परिस्थिती पाहिली तर अपक्ष म्हणून निवडून येणं प्रचंड धोक्याचं मानलं जाऊ शकतं। मात्र या उलट शिवसेना असेल किंवा स्वतः भाजप असेल, हे दोन्ही पक्ष उपनगरामध्ये मजबूतीने उभे असल्याचं पाहायला मिळतंय। नुकत्याच झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीत सुद्धा मनीषा चौधरी यांनी त्या तेजस्विनीचे सासरे आहेत विनोद घोसाळकर यांचा दारुण पराभव केलेला होता। परिणामी या ठिकाणी भाजपची वाट धरल्यास पुन्हा नगरसेवक पदाची माळ गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे। परिणामी तेजस्विनी घोसाळकडून भाजपची चाचपणी केली जात असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे आता आशिष शेलार जे सध्या भाजपचे मुंबई अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून हा प्रवेश घडतोय की आणखी काही सूत्र वळतायत, हेही पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी निश्चित। तुर्तास धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।